नमस्कार, स्वागत आहे तुमचं अभिनव जीके या चॅनलवर. तुम्हाला या चॅनलवर पोलीस भरती, MPSC, गव्हर्नमेंट एक्झाम यासाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळत राहतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? याचे उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ टिंबटिंब येथे आहे. याचे उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 3. मोर्ले मिंटू सुधारणा कायदा टिंबटिंबमध्ये पास झाला. याचे उत्तर आहे इसवी सन 1909 साली. प्रश्न क्रमांक 4. रोहिंग्याशी निगडीत छायाचित्रासाठी टिंबटिंब यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे उत्तर आहे दानिश सिद्दीकी. प्रश्न क्रमांक 5. सध्याचे केरळचे राज्यपाल कोण आहेत? याचे उत्तर आहे आरिफ मोहम्मद. प्रश्न क्रमांक 6. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी कोणत्या लढाऊ विमानाने गगनभरारी मारली होती? याचे उत्तर आहे सुखोई 30 MKI. प्रश्न क्रमांक 8. आग्रा शहराचे संस्थापक कोण होते? याचे उत्तर आहे सिकंदर लोधी. सिकंदर लोधी आग्रा शहराचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 9. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? याचे उत्तर आहे सतलज. सतलज नदीवर भाकरा नांगल धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 10. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? याचे उत्तर आहे भवानी देवी. प्रश्न क्रमांक 11. मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? याचे उत्तर आहे आम्रसरी. प्रश्न क्रमांक 12. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत? याचे उत्तर आहे दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील प्रमुख हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे सांगली. सांगलीमधील डिग्रज या गावी हळद संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक त्र्यंबक बापूजी डोंबरे हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? याचे उत्तर आहे बालकवी. प्रश्न क्रमांक 16. मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे डोळे. प्रश्न क्रमांक 17. ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही. याचे उत्तर आहे निर्वात जागा. ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वात जागेमधून होत नाही. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? याचे उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 19. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? याचे उत्तर आहे भीमा. भीमा नदीकाठी पंढरपूर शहर वसले आहे. प्रश्न क्रमांक 20. कथकली हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? याचे उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 21. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात उंच पठार कोणते? याचे उत्तर आहे तिबेटचे पठार. प्रश्न क्रमांक 23. ध्वनीचा तीव्रतेचे एकक
टिंबटिंब आहे? याचे उत्तर आहे डेसिबल. प्रश्न क्रमांक 24. हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? याचे उत्तर आहे शाकाहारी. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? याचे उत्तर आहे अजित पवार. प्रश्न क्रमांक 26. ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र कोणी लिहिले? याचे उत्तर आहे बराक ओबामा. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र दिन टिंबटिंब या दिवशी असतो? याचे उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 28. जाकीर हुसेन कशाशी संबंधित आहेत? याचे उत्तर आहे तबला. प्रश्न क्रमांक 31. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? याचे उत्तर आहे मालदीव. मालदीव या देशाला ऑपरेशन संजीवन अंतर्गत भारताने आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊन काळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी स्ट्रँडेड इन इंडिया पोर्टल सुरू केले आहे? याचे उत्तर आहे पर्यटन मंत्रालय. प्रश्न क्रमांक 33. कबड्डी खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला? याचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 34. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती? याचे उत्तर आहे गोदावरी. पहिल्या क्रमांकाची सर्वात लांब नदी गंगा आणि सर्वात रुंदीने जास्त भारतातील तर ती ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 35. क्रिकेट खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला? याचे उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 36. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो? याचे उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या क्रिकेटरला लिटल मास्टर या नावाने ओळखतात? याचे उत्तर आहे सुनील गावस्कर. प्रश्न क्रमांक 38. टर्बिनेटर या नावाने कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे हरभजन सिंग. प्रश्न क्रमांक 39. कोकणातील मासेमारी बंदराची रचना दक्षिणेकडून उत्तरेकडे करा. याचे उत्तर आहे प्रथम दक्षिणेकडे येते मालवण, मालवण नंतर श्रीवर्धन, त्यानंतर मुरुड, त्यानंतर डहाणू उत्तरेकडे येतं. प्रश्न क्रमांक 40. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती? याचे उत्तर आहे प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रश्न क्रमांक 41. बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला? याचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 42. महात्मा फुले यांनी मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून प्रथम टिंबटिंब येथे शाळा काढली. याचे उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 43. राजर्षी शाहू महाराज टिंबटिंब संस्थानाचे अधिपती होते. याचे उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 44. टिंबटिंब हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. याचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 45. लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली. याचे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 46. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस टिंबटिंब रंगाने रंगवलेली असते. याचे उत्तर आहे काळा. प्रश्न क्रमांक 47. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंबकडून होते. याचे उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 48.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच कोणी म्हटले? याचे उत्तर आहे ॲलन ह्यूम. प्रश्न क्रमांक 49. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 50. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? याचे उत्तर आहे कॅनडा. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.